आज आपण एका अशा प्राचीन कथेच्या मुळाशी जाणार आहोत, जिच्यामध्ये दुःखाच्या स्वरूपाबद्दल एक खूप खोलवरची शिकवण दडलेली आहे. कधी असा विचार मनात आलाय का, की काही व्यक्तींना शारीरिक वेदना होत असूनही ते आतून मानसिकरित्या इतके शांत आणि स्थिर कसे राहू शकतात? ही गोष्ट आहे एका वैद्याच्या प्रश्नाची आणि त्या प्रश्नाला भगवान बुद्धांनी दिलेल्या एका उत्तराची, जे उत्तर खरं तर आजही तितकंच महत्त्वाचं आणि प्रासंगिक आहे. चला तर मग या कथेच्या विश्लेषणात आपण जरा खोलवर जाऊया. हे वचन, हे या संपूर्ण कथेचं सार आहे. एक रहस्य आहे जे आपण हळूहळू उलगडणार आहोत. हे एक असं शक्तिशाली विधान आहे जे आपल्या आजच्या संपूर्ण विवेचनाचा पाया रचतं. प्रवास संपणे याचा नेमका अर्थ काय, आणि ही बंधने तरी कोणती आहेत जी आपल्याला दुःखाच्या चक्रात अडकवून ठेवतात, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं त्या एका घटनेत दडलेली आहेत. चला आपण कल्पना करूया. आपण आहोत राजग्रहाच्या गिद्धकूट पर्वतावर. डोळे बंद करून त्या वातावरणाची कल्पना करा. पर्वतावरची ती शांत पवित्र हवा, हवेत धूप आणि फुलांचा एक मंद सुगंध दरवळतोय. भगवान बुद्ध आपल्या शिष्यांसोबत बसले आहेत आणि त्यांच्या चेहऱ्यावर असीम करुणा आणि शांती आहे. पण या शांततेत एक द्वेषाची, मत्सराची काळी सावली लपलेली होती. आणि ही भावना होती बुद्धांचेच चुलत भाऊ देवदत्त यांच्या मनात. देवदत्त, ज्यांच्या मनात बुद्धांप्रती प्रचंड मत्सर आणि संघावर सत्ता मिळवण्याची महत्त्वाकांक्षा अक्षरशः खदखदत होती. आणि मग देवदत्ताने ते भयंकर कृत्य केलंच. त्याच्या मनातली ईर्ष्या इतकी टोकाला पोचली होती की त्याला संघात स्वतःचं प्रभुत्व हवं होतं, आणि त्यासाठी तो बुद्धांना आपल्या मार्गातून दूर करायला निघाला होता. त्या क्षणाची कल्पना करा, जेव्हा एक विशाल खडक बुद्धांच्या दिशेने प्रचंड वेगाने खाली येत होता. त्या शांततेला भेदून जाणारा तो खडकाचा घरघराटाचा आवाज. असं म्हणतात की निसर्गाने जणू बुद्धांचं रक्षण केले. तो अख्खाच्या अख्खा खडक बुद्धांपर्यंत पोचलाच नाही. तो मध्येच एका कड्यावर आदळला आणि त्याचे तुकडे झाले. पण त्यातील एक लहानसा धारदार तुकडा वाऱ्याच्या वेगाने आला आणि थेट बुद्धांच्या पायाच्या अंगठ्याला लागला. त्यातून रक्त वाहू लागलं. एक खूप मोठा अनर्थ टळला होता, पण जखम तर झालीच होती. आणि आता या कथेचा दुसरा भाग सुरू होतो, जो घडतो जीवक यांच्या आम्रवनातील शांत विहारात. जीवक, जे केवळ राजवैद्य नव्हते तर त्या काळातले सर्वात कुशल, सर्वात प्रसिद्ध चिकित्सक म्हणून ओळखले जात होते. त्यांना जेव्हा बुद्धांच्या जखमेबद्दल कळलं तेव्हा ते क्षणाचाही विलंब न लावता धावतच विहारात पोहोचले. जीवक यांनी अत्यंत कुशलतेने आणि तितक्याच आदराने बुद्धांच्या जखमेवर औषधी लेप लावला आणि स्वच्छ पट्टी बांधली. एक वैद्य म्हणून त्यांचं कर्तव्य आणि बुद्धांप्रती असलेली त्यांची श्रद्धा, या दोन्ही भावना त्यांच्या प्रत्येक कृतीतून स्पष्ट दिसत होत्या. त्यांनी आपलं काम अगदी चोख बजावलं. पण त्यांना नगरातल्या दुसऱ्या एका तातडीच्या रुग्णाला भेटायला जायचं होतं. त्यामुळे त्यांनी संध्याकाळी परत येऊन पट्टी काढण्याचं वचन दिलं. आणि इथेच या कथेतील सर्वात मोठा आणि रंजक विरोधाभास आपल्यासमोर येतो. ज्यांना जखम झाली होती ते बुद्ध पूर्णपणे शांत आणि स्थिर होते. त्यांच्या चेहऱ्यावर वेदनेची कोणतीही खूण नव्हती. पण दुसरीकडे ज्यांनी उपचार केले ते वैद्य जीवक, शारीरिकदृष्ट्या एकदम निरोगी असूनही त्यांच्या मनात मात्र प्रचंड मानसिक तणाव होता. एक प्रकारची अशांतता होती. झालं असं की जेव्हा जीवक रात्री परत आले तेव्हा नगराचे दरवाजे बंद झाले होते. ते आत जाऊ शकले नाहीत. आणि आता त्यांच्या मनात विचारांचं काहूर माजलं. अरे देवा, वेळेवर पट्टी काढली नाही तर जखम चिघळेल, बुद्धांच्या शरीरात ताप पसरेल, त्यांना असह्य वेदना होतील. आपल्या एका चुकीमुळे, आपल्या कर्तव्यातल्या एका कसूरमुळे बुद्धांना त्रास होईल, या कल्पनेनेच ते रात्रभर तळमळत राहिले. त्यांची ही व्यथा शारीरिक नव्हती, ती पूर्णपणे मानसिक होती. सकाळ झाली, पण जीवकांसाठी ती रात्र जणू संपलीच नव्हती. ते अत्यंत अस्वस्थ आणि घाबरलेल्या अवस्थेत होते. नगराचे दरवाजे उघडताच ते तळक विहाराकडे धावले. त्यांच्या मनात हजारो शंका होत्या. रात्रभर काय झालं असेल? बुद्धांना किती त्रास झाला असेल? पण तिथे पोहोचल्यावर जे दृश्य त्यांनी पाहिलं त्याने जीवक अक्षरशः आश्चर्यचकित झाले. बुद्धांच्या पायावर जखमेचा साधा एक व्रणसुद्धा नव्हता. जखम पूर्णपणे बरी झाली होती. बुद्धांनी जीवकांची मनस्थिती ओळखली होती आणि म्हणूनच त्यांनी रात्रीच आनंदाला ती पट्टी काढायला सांगितली होती. जीवकांना क्षणभर हायसं वाटलं, पण त्यांच्या मनात एक त्याहूनही मोठा प्रश्न निर्माण झाला होता. जीवकांनी बुद्धांना विचारलं, भगवान, काल रात्री तुम्हाला खूप वेदना आणि त्रास झाला असेल ना? यावर बुद्धांनी हे शांत आणि गंभीर उत्तर दिलं. या एका वाक्याने संपूर्ण चर्चेला शारीरिक वेदनेकडून मानसिक दुःखाच्या एका वेगळ्याच खोल पातळीवर नेलं.
बुद्ध असं म्हणत होते की त्यांना शारीरिक संवेदना नक्कीच जाणवत होती, पण त्याला चिकटून असलेलं जे मानसिक दुःख आहे किंवा पाली भाषेतला जो अचूक शब्द आहे परिलाहो, म्हणजे संताप, जळजळ, व्यथा, ते त्यांना नव्हतं. आणि मग बुद्धांनी ही गाथा म्हटली, गतद्धिनो विशोकस्स विप्पमुत्तस्स सब्बधी सब्ब ग्रंथप्पहीनस्स परिळाहो न विज्जती. याचा काव्यात्मक अर्थ असा आहे, ज्याचा प्रवास संपला आहे, जो शोकरहित आणि सर्वार्थाने मुक्त आहे, ज्याने सर्व बंधने तोडून टाकली आहेत, त्याच्यासाठी संताप किंवा दुःख अस्तित्वात नाही. आता या गाथेतील काही महत्वाचे शब्द समजून घेऊया. पहिला शब्द आहे गतद्धिनो. याचा शब्दशः अर्थ आहे ज्याचा मार्ग किंवा प्रवास संपलेला आहे. हा प्रवास म्हणजे केवळ एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्याचा प्रवास नाही, तर हा आहे संसाररूपी प्रवास, म्हणजे आशा, निराशा, जन्म आणि मृत्यू यांच्या न संपणाऱ्या फेऱ्यांमध्ये अडकलेला प्रवास. ज्या व्यक्तीने अर्हंतपद प्राप्त केले आहे त्याचा हा आंतरिक प्रवास संपलेला असतो. दुसरा महत्वाचा शब्द आहे सब्बगंधप्पेहीनस्स. याचा अर्थ आहे ज्याने सर्व ग्रंथी म्हणजेच बंधने किंवा गाठी तोडल्या आहेत. या मानसिक गाठी कोणत्या? तर त्या आहेत लोभ, द्वेष आणि मिथ्यादृष्टी म्हणजे चुकीच्या धारणा. याच गाठी आपल्याला बाह्य घटनांशी आणि त्यातून निर्माण होणाऱ्या दुःखाला घट्ट बांधून ठेवतात. आणि इथेच ही प्राचीन शिकवण आधुनिक जीवनासाठी एक अत्यंत उपयुक्त मार्गदर्शक बनते. आत्तापर्यंत आपण एका अभ्यासकाच्या दृष्टिकोनातून ही कथा पाहिली. आता आपण हे पाहूया की हे प्राचीन ज्ञान आजच्या जीवनात एक सजग अभ्यासक म्हणून आपण कसं लागू करू शकतो. कारण बुद्धांची शिकवण ही केवळ एका कथेपुरती मर्यादित नाही, तर ती आधुनिक काळातल्या मानसिक तणावासाठी एक प्रकारे युजर मॅन्युअल किंवा एक नियमावलीच आहे. या शिकवणीचा गाभा अगदी सोपा आहे. बाहेरून येणारे आघात, जसं की बुद्धांच्या पायाला झालेली जखम, ही वेदना आहे. ती अटळ असू शकते, पण त्या वेदनेला धरून ठेवणे, त्यावर प्रतिक्रिया देणे आणि त्यातून मानसिक त्रास म्हणजेच दुःख किंवा परिळाहो निर्माण करणे, हे आपल्या आतल्या लोभ, द्वेष आणि चुकीच्या धारणा या बंधनांमुळे घडतं. खरं स्वातंत्र्य बाह्य परिस्थिती बदलण्यात नाही, तर ही आंतरिक बंधने ओळखण्यात आणि ती तोडण्यात आहे. चला, ही शिकवण आजच्या काळात आपल्या रोजच्या आयुष्यात कशी लागू होते ते पाहूया. आपण 3 सामान्य परिस्थितींचा विचार करूया. कामाच्या ठिकाणी होणारा ताण, सोशल मीडियाचं व्यसन आणि आपल्या नात्यांमधले तणाव. समजा ऑफिसमध्ये एखाद्या सहकाऱ्यासोबत वाद झाला. ती घटना तिथेच त्या क्षणी संपली. पण आपण घरी आल्यावरही जेवताना, झोपताना तो राग, तो द्वेष मनात घोळवत राहतो. त्याने असं का केलं? मी तसं बोलायला हवं होतं. हा द्वेष म्हणजे एक बंधन आहे. यामुळे ती बाह्य घटना संपून गेली असली तरी आपण स्वतःला आतून दुःख देत राहतो. खरा तुरुंग बाहेर कुठे नाही, तर आपल्याच मनात आहे. आता सोशल मीडियाचा विचार करा. आपण तासनतास रील्स किंवा पोस्ट स्क्रोल करत राहतो. का? कारण आपल्याला अजून काहीतरी नवीन, अजून काहीतरी मनोरंजक, अजून काहीतरी उत्तेजित करणारं पाहण्याचा लोभ असतो. आपल्याला सतत काहीतरी हवं असतं. हे हवं असण्याचं बंधन आपल्याला एका न संपणाऱ्या चक्रात अडकवते, ज्यामुळे आपलं मन कधीच शांत आणि स्थिर राहू शकत नाही. नात्यांमध्येही हेच घडतं. आपण एखाद्या व्यक्तीबद्दल एक चुकीची दृष्टी किंवा एक पक्की समजूत करून घेतो. ती व्यक्ती मुद्दाम मला त्रास देण्यासाठीच असं वागते किंवा तो कधीच बदलणार नाही. हे पूर्वग्रह, ह्या आपण स्वतःच्या मनात तयार केलेल्या कथा एक बंधन बनतात आणि आपल्याला त्या व्यक्तीला नव्याने, खऱ्या अर्थाने समजून घेण्यापासून आणि नातं सुधारण्यापासून रोखतात. तर मग यावर उपाय काय? ही एक सोपी 4 पायऱ्यांची सजग कृती आहे जी आपण सर्वजण रोजच्या जीवनात वापरू शकतो. जेव्हाही मनात अस्वस्थता जाणवेल तेव्हा फक्त एक क्षण थांबायचं. पहिलं, तो क्षण ओळखायचा. दुसरं, स्वतःला विचारायचं की यामागे कोणती आंतरिक अडचण आहे. लोभ आहे, द्वेष आहे की एखादा चुकीचा विचार. तिसरं, त्याला फक्त एक नाव द्यायचं, त्यावर कोणताही निर्णय न देता. हा द्वेष आहे, हा लोभ आहे. आणि चौथं, त्याचं अस्तित्व स्वीकारायचं आणि मग हळूवारपणे त्याला सोडून द्यायचं. ही सवय म्हणजेच आपल्या आंतरिक प्रवासाचा अंत करण्याची एक सुंदर सुरुवात आहे. बुद्धांनी देवदत्ताला किंवा जीवकाला दोष दिला नाही. त्यांनी स्वतःच्या आत पाहिलं आणि सांगितलं की त्यांचा आंतरिक प्रवास संपला आहे, म्हणून त्यांना बाह्य घटनांनी निर्माण होणारा संताप स्पर्श करू शकत नाही. तर आजचा शेवटचा प्रश्न हाच आहे, जो प्रत्येकाने स्वतःला विचारायला हवा. आपल्या मनात चाललेला असा कोणता मानसिक प्रवास आहे, कोणतं जुनं दुःख आहे, कोणती जुनी सवय आहे जी संपवण्याची आता वेळ आलेली आहे.